नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस करतोय आणि निफ्टी बँक निफ्टी काल आपण ज्याप्रमाणे ठरवलं होतं त्या पद्धतीने काम केलंय का नाही आणि उद्याचा काय प्लॅन असू शकतो. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जर निफ्टीनी आपण काल एक पाहिलं होतं, आपला एक एसएल निफ्टीमध्ये गेला होता. त्याच्यानंतर आपण ठरवलं होतं जर ह्या रेंज मध्ये मार्केट असेल तोपर्यंत आपण कोणतीही ट्रेड करणार नाही. मार्केटनी एकदा रेंज ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला, पण तिथून परत एकदा शार्प सेलिंग आली. म्हणजे गेल्या 2 दिवसापासून आपण मार्केट एकाच ठिकाणी हॉल्ट करताना दिसतंय. म्हणजे उद्या किंवा परवा आपल्याला कदाचित एक एक्स्ट्रीम मुवमेंट मार्केटमध्ये पाहायला भेटू शकते आणि जर आपला जो ट्रेंड आहे तो अजून कंटिन्यू डाऊन ट्रेंड मध्येच आहे. मार्केटनी इथं खाली आल्यानंतर कोणतीही वरती जायची एक साइडवेज रेंज मध्ये गेलाय, पण इथून ट्रेंड रिव्हर्सल होतोय असं काही दाखवलेलं नाही. त्याच्यामुळं आपला जो प्रिव्हियस ट्रेंड जो होता डाऊन ट्रेंड, त्या डाऊन ट्रेंड प्रमाणेच आपण डिसिजन मेकिंग केलं पाहिजे आणि त्याच ट्रेंडला कंटिन्यू धरून आपण ट्रेड प्लॅन केली पाहिजे. चला आपण 15 मिनिटाच्या चार्ट वरती जाऊया. 15 मिनिटाच्या चार्ट वरती मला ह्या ठिकाणी एक शार्प फॉल दिसला सेकंड हाफ मध्ये. तर हा जो फॉल आहे तो आपल्या प्रिव्हियस रेंज मधून काल इथूनच मार्केट पडलं, आज सकाळी मार्केट इथूनच खाली पडलं. ही रेंज ब्रेकआउट झाली आणि त्याच्यानंतर परत एकदा फेल झाली आणि त्याच्यानंतर ह्या रेंज मध्ये परत एकदा आलं आणि इथून एक डाऊनफॉल झाला. आपल्याला जी ही निगेटिव्ह साईडची डाऊनफॉल किंवा निगेटिव्ह साईडची प्राइस ऍक्शन जी दिसणार आहे त्याला आपण प्रेफर करणार आहे. करंट कंडिशन वरती आपल्याला हा एक रेजिस्टन्स एरिया दिसतोय. आता जर उद्या इथून मार्केट जर फ्लॅट किंवा थोडस गॅपअप होताना, जर 20-30 पॉईंटचं गॅपअप होताना आपल्याला जर इथं दिसलं आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला जिथं पण लवकर ह्या एरियामध्ये निगेटिव्ह ब्रेकआउट जर दिसला किंवा निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर दिसली तर आपण ह्या एरियामध्ये एक निगेटिव्ह ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि याच्यावरती एक स्टॉप लॉस प्लॅन करणार आहोत. जर इथून मार्केट निगेटिव्ह झालं, थोडंसं फ्लॅट ओपनिंग होऊन किंवा नॉमिनल गॅपअप ओपनिंग होऊन, तर आपल्याला एक खालच्या साईडचा चांगला मोठा ट्रेड पाहायला भेटू शकतो. आणि जर मार्केट उद्या इथं थांबून प्राइस ऍक्शन वरच्या साईडला बनत असेल किंवा मार्केट इथं येऊन मार्केट रिव्हर्सल करायचा प्रयत्न करत असेल, पण जर हायर हाय ह्या लेवलच्या वरती जर कॅन्डल क्लोज होत असेल तर याच्या खाली स्टॉप लॉस ठेवून आपण ह्या गॅप लेवल साठी एक ट्रेड प्लॅन करू शकतो. म्हणजे हा एक डिसिजन एरिया झाला आपल्यासाठी. ह्या एरियाला 250च्या आसपास जर आपल्याला काही निगेटिव्ह आयदर पॉझिटिव्ह ब्रेकआउट जर भेटला तर 100 ते 150 पॉइंट साठी खाली किंवा वरती आपण प्लॅन एक्झिक्यूट करू शकतो. याच ठिकाणी निगेटिव्ह प्लॅनिंग आयदर पॉझिटिव्ह ब्रेकआउट जर झाला तर हाफ क्वांटिटी मध्ये आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि जर निगेटिव्ह ब्रेकआउट जर भेटला तर फुल क्वांटिटी मध्ये ट्रेड इथं करायला काहीही हरकत नाही. तर चला आता आपण बँक निफ्टी पाहूया. आता बँक निफ्टी मध्ये सेम कंडिशन आपल्याला बँक निफ्टी मध्येही पाहायला भेटू राहिली. ह्या एरियातून मार्केटनी गॅपअप ओपनिंग देऊन त्या क्लोजिंग जी होती ह्या कॅन्डलच्या पूर्णपणे ओपनिंगला क्लोजिंग देऊन एक मार्केटने रिव्हर्सल केलं आणि आज एक मार्केटनी हॉल्ट कॅन्डल बनवलेली. हे जर इथून कंटिन्यू जर झालं तर हा ट्रेंड कंटिन्यू होईल. आयदर आपल्याला इथपर्यंत मार्केट वरती येताना दिसू शकतं ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या आसपास. तर त्याच्यामुळं बँक निफ्टी मध्ये ट्रेंड तर अजून कंटिन्यू आहे. इथं काही पॅटर्न आपल्याला दिसलेला नाही. तरी आपण एकदा ट्रेंडच्या चार्टवर पाहून घेऊ. इथं आपल्याला गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर कोणतीही प्राइस ऍक्शन पाहायला भेटलेली नाही. हे बँक निफ्टी सुद्धा एका साइडवेज रेंज मध्ये आहे. तर आपला प्रिव्हियस जो ट्रेंड होता त्या ट्रेंडला धरूनच आपल्याला जर इथं काही ट्रेड भेटली तर आपण ती प्लॅन करू. तर चला बँक निफ्टी मध्ये प्लॅनिंग करूया. बँक निफ्टी मध्ये आपल्याकडं 2 एरिया भेटलेत आपल्याला. हा सपोर्ट नॉमिनल सपोर्ट आहे, इम्पॉर्टंट सपोर्ट नाहीये. हा सपोर्ट प्रिव्हियस लोचा असल्यामुळं फक्त मार्क केलेला आहे. हा ब्रेकही होऊ शकतो, पण आपल्याकडं एक
थोडासा वीक रेजिस्टन्स सुद्धा आहे. हा रेजिस्टन्स एरिया आणि हा सपोर्ट एरिया दोन्हीही वीक आहेत. त्याच्यामुळं जर ह्या एरियात मार्केट जर वरती निघालं तर आपल्याला ह्या एरियाच्या वरती एक पॉझिटिव्ह ट्रेड प्लॅन करता येऊ शकते. जोपर्यंत उद्या जर मार्केट फ्लॅट किंवा गॅप अप ओपनिंग झालं याच्यावरती आणि याच्यावरती जर जायचा प्रयत्न केला 49,360च्या लेवलच्या वरती जर मार्केट निघायचा प्रयत्न केला तर आपण एक पॉझिटिव्ह ट्रेड प्लॅन करणार आहोत. आयदर इथून जरी इथं फ्लॅट ओपनिंग होऊन याच्यावरती जर निघालं तर फक्त आणि फक्त एवढं टार्गेट राहील पॉझिटिव्ह मध्ये. आणि इथून खाली ह्या लेवल पासून जर मार्केट खाली येताना जर दिसलं किंवा तुम्ही ही ट्रेंड लाईन जरी मारली, इथं तुम्हाला प्राइस ऍक्शन भेटून जर खालच्या साईडला ट्रेड जर भेटली, आपण ट्रेंड लाईन मार्क करून घेऊया एकदा. ही ट्रेंड लाईन तुम्हाला दोनच हे भेटलेले, त्याच्यात अडचण नाही. ही ट्रेंड लाईन जर ब्रेक होताना तुम्हाला जर दिसली तर तुम्ही ह्या ट्रेड मध्ये कंटिन्यू राहू शकता. इथं जर काही रिव्हर्सल प्राइस ऍक्शन जर बनली तर ट्रेलिंग स्टॉप लॉस सहित तुम्ही इथून एक्झिट करू शकता. पण हा वीक एरिया आहे, स्ट्रॉंग एरिया नाहीये. त्याच्यामुळं जर इथून एखादी निगेटिव्ह ट्रेड आपल्याला जर भेटली तर आपण एका मोठ्या टार्गेटसाठी इथं थांबलं पाहिजे. तर त्याच्यामुळं पॉझिटिव्ह साईडला टार्गेट छोटं ठेवा. पॉझिटिव्ह साईडला जर याच्यावरती जर ब्रेकआउट झाला तर तुम्हाला एवढंच टार्गेट भेटणार आहे. रिस्क टू रिवॉर्ड जर भेटला तर ठीक आहे. इथं तुम्हाला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली, समजा गॅप अप ओपनिंग होऊन मार्केट जर वरती आलं आणि ह्या एरियामध्ये 49,200 ते 49,360च्या लेवलमध्ये जर तुम्हाला इथं कुठं निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर भेटली तर ह्या ठिकाणी एक निगेटिव्ह प्लॅन होऊ शकते. आयदर ही जे आता दोन टच पॉइंट आपल्याला भेटलेत, हा एक लो आणि एक हायर लो, ह्या ट्रेंड लाईन वरती जर येऊन मार्केटनी प्राइस ऍक्शन जर बनवली तर खालच्या साईडला तुम्हाला मोठा ट्रेंड भेटू शकतो. आणि 48,100 ते 47,950 हा एक एरिया रेजिस्टन्स एरिया आहे, सपोर्ट एरिया आहे, पण हा वीक आहे. त्याच्यामुळं इथं शक्यतो प्राइस आली तरी रिव्हर्सल जर भेटत असेल इथून प्राइस ऍक्शन जर होऊन तरच ट्रेड एक्झिट करा. आयदर मोठ्या ट्रेंडसाठी, दिवसभराच्या ट्रेंड कॅप्चर करायसाठी वेट करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.